एकदा 4 शेळ्या आणल्या ते आणि ही तर महिना लय दूध देणार मला तिच्याकडे बघूनच वाटतंय लय दूध देणार आहे बरं आहे की ते 20 तेवढं दे रे नाही पहिल्यांदा खिशात हात घालला फास्ट हा आणि पैसे काढा पैसे नाही त्याला का उधारी माझी लागा टपरीवर तुमच्या अंडे 7ला डझन 6ला 1 किल तीच खाय नाहीतर उपाशी बसल लका मॅडम का धरपडत गेली बाबा म्हणती बाबा कोण आहे मग आईला त्या गिनगोल्यात जाण्यापेक्षा की नाही उसात गेलेलं परवलं असतं तर सरपंच आहे गावच्या बाया 3 किलोमीटर निघतोय ह्याला लपडायला जागा हीच गावली वय काय झाले सरपंच गिनगोला मला गावला सरपंच मॅडम पुढे गेली आणि मागणं सरपंच निघाला हा काय दिघाना एकटाच बघायला मी गिराग आले का नाही त्याला फक्त द्यायचं काम करायचं शेंट आणू मोरचा अजिबात तुम्ही तर देवपूजा करताय सकाळचं कशाला येते ते देवळात मग अहो घरचं देव बघा घरचं देव का काय झालं घरच्या देवांना घरचं देव रानात घरचं देव रानात घरचं देव देवावर असतील आणि रानात जाते तोय सरपंच मॅडम रानात एका मागे एक सरपंच त्या सारिका बाई संग घासात काय करत होता मग तरी मी म्हणलं की बाय आमच्या कामाला यायला का नको म्हणते ते आपण तुम्हाला गावात निवडून दिले सरपंच आहे की का बरं घालावताय लगा नाही काय केलं मी लगा साप का हाना नाही ह्याच्याकडे बघतीच आता कसं काय सगळ्या गावात चिवचिव झाले की तुमचा नवरा ते मॅडम संग काय लोचा झालं म्हणून हो चिवचिव होऊ दे नाहीतर बघू दे तू पहिली चालते होईत ना माझ्या घराचं पार तू उद्ध्वस्तच करायला लागली काय केलं तुझ्या घराचं मी अगं गाव बोंबालते काय करत होता ग तुम्ही रानात अरे सरपंच आहे ना असा ताणला पाहिजे सरपंचने ह्या गल्लीत त्या बोळात त्या गल्लीत कारण हा मला तंतर गावात ती माझं नाव जोडू नको त्याला ऐकीचीच नाही त्या नवऱ्याकडे पण बघती आणि तुझ्याकडे पण बघती पण मला काय म्हणायचं आबरू घालूस तर झक मारायचं नव्हतं ना आपण असलं उद्या करायचं नव्हतं मॅडम त्याच्याकडे काय बघती ना काय का त्याच्याकडे बोलायला तुझं काय नाही तुला तुम्ही सकाळी त्या घासातनं बाहेर निघला का त्यावेळेस सरपंच तुम्ही सगळं निघला बाहेर काय सांगताय राव तिकडे बाहेर जायचं बाहेर रोज काय पण